येवला तालुक्यातील नगरसूल रेंगाळे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये काळवीट गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या वाहनाच्या धडकेनं काळवीटाच्या पायाला दुखापत झाली असून स्थानिक ग्रामस्थांनी काळवीटाला रस्त्याच्या बाजूला घेऊन त्याला पाणी पाजून वन विभागाच्या स्वाधीन केलं। अन्न पाण्याच्या शोधामध्ये हरणे भटकंती करत असताना असे प्रकार नेहमीच घडत असतात। राहुरी तालुक्यातील डिग्रज येथे अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य वैशाली नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली रमाई महिला मंचची स्थापना करण्यात आली। रमाई महिला मंचद्वारे तालुक्यात महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिलांचे सक्षमीकरण करण्याची काळाची गरज आहे, तर ग्रामीण भागातील महिलांनी मुख्य प्रवाहात आणणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे कार्यक्रमासाठी गावातील महिला मुली मोठ्या संख्येने हजर होत्या। 21व्या शतकासाठी विकासाचा आणि आधुनिकतेचा मंत्र असणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतीयांची कामगिरी जागतिक पातळीवर अभिमानास्पद आहे। या क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांनी भारतासाठी एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी दिलेले योगदान प्रत्येक भारतीयांच्या कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केलं। संगमनेर शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। पाकिस्तान सरकारनं भारतीय नागरिक आणि भारतीय सैन्याचे निवृत्त सैनिक कुलभूषण जाधव यांना पकडून त्यांचा कोणताही पुरावा नसताना फाशीची शिक्षा सुनावली होती। कोपरगाव शहरातील प्रबोधन विचार मंच यांनी मंचाचे गौरव अंबरनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाधव यांच्या सुटकेसाठी कोपरगाव ते शिर्डी पायदिंडी मोर्चा काढला होता। कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आणि पाकिस्तान सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी बाबांच्या चरणी साकडं घालण्यात आलं। पाथर्डी शहरातील नागरिकांच्या घराघरात पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनला पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गळती लागली आहे। त्यामुळे येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे शहरामध्ये जलजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। पिण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याच्या बदल्यात नागरिकांकडून पालिका पाणीपट्टीच्या नावाखाली मोठा कर वसूल करते, मात्र कराच्या बदल्यामध्ये दर्जेदार सेवा द्यायला पालिकेची यंत्रणा कमी पडताना दिसून येते। टाकाऊ प्लास्टिकपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पहिला प्लास्टिकचा रस्ता साकारण्यात आला आहे। प्लास्टिक मुक्त राहुरी विद्यापीठ करण्यासाठी कुलगुरू डॉक्टर विश्वनाथ यांच्या स्वच्छ आणि सुंदर विद्यापीठ प्रकल्पांतर्गत अर्धा किलोमीटरचा रस्ता प्लास्टिकच्या मिश्रणातून साकारण्यात आला आहे। गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा रस्त्यामध्ये वापरण्याचा हा पहिलाच प्रयोग असून अन्य विद्यापीठातही वापरला जाणार आहे। समाजातील दुर्लक्षित वंचितांना वस्त्र आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी नगरच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलच्या 2004 सालच्या 10वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माणुसकीची भिंत उभारली आहे। नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घेऊन जा या ब्रीदवाक्याखाली युवकांनी उपक्रम राबवला आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं।